खेळाला होईल सुरुवात. आजच्या रात्रीतील पुढचा सामना तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला येतोय. एकीकडे बिरवाडीचं गाव आणि दुसरीकडे हरणवाडीचं गाव आहे. शिवशक्ती हरणवाडी विरुद्ध साई एकता बिरवाडी. नाणेफेकीचा कौल झाला. नाणेफेकीचा कौल जिंकला हरणवाडी संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं बिरवाडी संघाला. चला लास्ट कॉल बिरवाडी संघ. आपला 12 प्लेयर लवकरात लवकर पाठवा. वेलकम बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. जिकडे सामना रंगतोय बिरवाडी विरुद्ध हरणवाडी. सामन्याला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज, नाव त्याचं निकेतन आहे. बिरवाडी संघाच्या वतीनं 2 सलामीवीर. एकीकडे साईश ठाकूर आणि दुसरीकडे क्रितेश घरत. पहिला बॉल निकेतनचा साईज साठी. निकेतनचा पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता, मात्र दिशा दिली. इनफिल्ड मध्ये बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न चालू आहे. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडे आणि एका धावेने धावसंख्येचा श्री गणेशा. धावसंख्या धावफलकावर 1 धाव. क्रितेश घरत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बिरवाडीचा वंडर बॉय. खासदार चषक स्थळ पास्थळ आणि खासदार चषकाचा हा चॅम्पियन संघ आहे. चॅम्पियन संघाचे चॅम्पियन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पालघरचं मैदान आहे. इलाका कुठला पण असू दे, धमाका आपलाच व्हायला पाहिजे. दोन्ही फलंदाजांनी तसेच गोलंदाजांनी देखील याची दाद घ्यायला हवी. खेळाला पुन्हा होईल सुरुवात. जिकडे निकेतन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज झालाय. पहिल्या षटकातील दुसरा बॉल आहे. दुसरा बॉल देखील खोलवर टप्प्याचा, मात्र दिशा दिली हलक्या हातानं. इनफिल्ड मध्ये पुन्हा एकदा बॉल अडवलाय. धावसंख्येत मात्र एका धावेने भर. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 2 धावा. आर्यनचं मैदान आणि नाईट क्रिकेटचे सामने एक वेगळं नातं. आपण वर्षानुवर्षे हे नातं पाहत आलोय आणि ऐनुद्दीन सय्यद आणि जावेद भाई यांच्या साथीनं त्या नात्याला साथ घालण्यात आली आहे. येणारा पुढचा बॉल निकेतन. निकेतनचा पुढचा बॉल आणि त्या बॉलवर केलंय आक्रमण. चेंडूला सरळ फेकून दिलंय लॉंग ऑफ सीमारेषा पार. साईशच्या बॅट मधून पहिला षटकार. 6. या षटकारानं धावसंख्या फ्लाय होऊन पोचले ती म्हणजे 8 धावांवर. जिकडे पहिल्या 2 बॉलवर सिंगल्स आले होते, तिकडे तिसऱ्या बॉलवर षटकार आणि फलंदाजीचा शंखनाद. पुढचा बॉल यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला फटका तर खेळलाय आणि बॉल सरळ चाललाय सीमारेषा पार. पंचांचा निर्णय येईल. सलगचा दुसरा षटकार. 6.
पहिले 2 बॉल ज्याच्यावर 2 सिंगल्स आले होते, त्यानंतरचे 2 बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये बाहेर पाहिले आणि ते बॉल साईशने मैदानाच्या बाहेर पाठवून दिले. सलगचे 2 षटकार, धावसंख्या आतापर्यंत 14 धावा, येणारा 5वा बॉल आहे. यावेळेस चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा, त्यामध्ये चेंज ऑफ पेस, चांगली गोलंदाजी. जिकडे मागील 2 चेंडूंवर षटकार आले होते तिकडे काहीतरी वेगळं करावं लागेल हे गोलंदाजानं जाणून घेतलं आणि त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलं. आला डॉट बॉल, धावसंख्या अजूनही स्थिरावलेली 14 धावांवर. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे, जिकडे मात्र 2 खेळाडू आपल्याला इनफिल्डच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. येणारा शेवटचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका तर खेळा, इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल सरळ चाललाय लॉंग ऑन, सीमारेषा पार. साईशच्या बॅटमधून नजाकत, चौकार, 4. आज जबरदस्त फलंदाजी साईशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ झालाय, धावसंख्या आतापर्यंत 18 धावा आहेत. येणारे 16 मिनिटं आणि 25 सेकंद आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची. पहिला बॉल. यावेळेस पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता, मात्र त्याला सरळ फेकून दिले लॉंग ऑफ, सीमारेषा पार. क्रिकेशच्या बॅटमधून आलाय धमाका, षटकार, 6. थँक्यू सो मच. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले, ती म्हणजे 24 धावा. नवीन गोलंदाज शिरीष आलाय. पुढचा बॉल. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल, शरीराचा वेध जरूर घेतला होता, वेगवान पद्धतीचा बॉल होता, ज्याला आपण तिखट मारा म्हणतो. एका षटकारानंतर एक डॉट बॉल आलाय, म्हणजेच काय, शिरीषनं मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केलंय. साईश ठाकूर, ज्यानं पहिल्या षटकामध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती आणि त्याला तोडीस तोड फलंदाजी क्रितेशने देखील पहिल्याच बॉलवर दाखवली. ज्याला म्हणतात खरबुजे को देखे खरबुजा रंग बदलताय, तोच रंग क्रितेशने देखील बदललाय. धावसंख्या आतापर्यंत 24 धावा आहेत. यावेळेस चेंडू आणि एकदा का बॉल आला पट्ट्यात का त्याचा कार्यक्रम होणार. बॉल चाललाय सीमारेषा पार, क्रितेशच्या बॅटमधून आलाय षटकार, 6. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले 30 धावा, 30 रन्स. यावेळेस पुन्हा एकदा फटका तर खेळलाय इनफिल्डच्या डोक्यावरून, नाहीतर बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रितेशच्या बॅटमधून सलगचा दुसरा धमाका, आलाय षटकार, 6. थँक्यू सो मच. या षटकारानं धावसंख्या फ्लाय झाली आहे, जाऊन पोचले 36 धावांवर. 4 चेंडू, त्यामधला 1 डॉट आणि 3 चेंडूवर षटकार आलेत. यावेळी चेंज ऑफ पेस, खोलवर टप्प्याचा बॉल, इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षकानं टिपलाय झेल, संपलाय क्रितेश घरचा खेळ, फलंदाज बाद, गॉन.
थँक्यू सो मच शिरीष. ज्या पठ्ठ्यानं 3 षटकार खाल्ले होते, त्यानंच क्रितेश घरत सारखा एका मोठा मासा गळाला लावलाय. एक मौल्यवान विकेट हरकत नाहीये. तुमच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त रन खर्च झाले तरी क्रितेश घरत सारखी एक मोठी विकेट आली आहे. आता त्याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये नवीन फलंदाज उतरलाय. नाव त्याचं निकुंज आहे. हा देखील एक चांगला फलंदाज आहे. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल त्याच्यावर पुल केलाय आणि बॉलला बाउंड्रीच्या बाहेर गुल केलाय. पहिल्याच बॉलवर निकुंजचा धमाका. आलाय षटकार 6. थँक्यू सो मच. स्कोर कार्डचा विचार करायला गेला 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर तब्बल 21च्या सरासरीनं 42 धावा. नवीन गोलंदाजी मार्कवर आलाय. नाव त्याचं हर्ष आहे. आता हर्षला हरणवाडी संघाला आनंद द्यायचा असेल, हर्ष द्यायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल. साईश जो पट्टा खूप चांगली फलंदाजी करतोय तोच आता ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल हर्षचा. हर्षचा पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही झालं. इनफिल्ड मध्येच बॉलला अडवलंय. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचल्या आतापर्यंत 43 धावा, 43 रन्स ऑन द बोर्ड. निकुंज बिरवाडी संघाचा कर्णधार आज डगआउट मधूनच सेट होऊन आलाय. पहिल्या बॉलवर षटकार खेचलाय. आता दुसरा बॉल यावेळेस प्रॉपर कनेक्शन नाही झाला, प्रॉपर टायमिंग नाही झाला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला आणि आला एक डॉट बॉल. कालांतराने खूप वेळानंतर हा डॉट बॉल आलाय. जिकडे मी सांगितल्याप्रमाणे हर्षला जर आनंद द्यायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि त्याचंच प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 2 बॉलवर आपल्याला दिसलंय. धावसंख्या आतापर्यंत 43 धावा. येणारा तिसरा बॉल आहे जिकडे निकुंज आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल उजव्या एसटीच्या एकदम बाहेरचा. कट करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र प्रॉपर टायमिंग नाही झालं. लॉंग ऑफ रिजन मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. धावसंख्येत मात्र एका धावेने भर. धावसंख्या धावफलकावर 41 धावा. रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. गोलंदाजी पुन्हा एकदा चेक करण्यात येईल रिप्लेच्या माध्यमातून. हा पंचांचा रिव्ह्यू आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा निर्णय आलाय, हरकत नाहीये. शहानिशा करणं कधीही चांगलं. क्रिकेटचा खेळ आहे, कधी इकडे कधी तिकडे होत असतं. व्यासपीठावर उपस्थित अविनाश श्रीवास्तव यांचं देखील आगमन झालंय आपल्या या स्पर्धेमध्ये. हिंदुस्थान बॅटरीचे प्रॉप रायटर, त्यांचं देखील आम्ही शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सर, आपण आलात, बहार आली या स्पर्धेला. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू क्रिकेट, जिकडे साईज सारखा एक मोठा मासा गळाला लागलाय. हर्ष जबरदस्त गोलंदाजी, खोलवा टप्प्याचा बॉल आणि विकेटचं पतन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं.
थँक्यू सो मच टीचे. अविनाश श्रीवास्तव यांच्यासोबत त्यांचे मित्र देखील आलेत. मिश्रा सर, त्यांचं देखील आम्ही शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सर. आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये व्यासपीठावर आपण सर्व पाहुण्यांची मांदियाळी पाहू शकतात. आणि या पाहुण्यांमुळेच आपल्या या स्पर्धेला चार छान लागलेत असं म्हणण्यात काही हरकत नाहीये. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आतापर्यंत स्थिरावलाय 44 धावांवर. आता नवीन फलंदाज आलाय, नाव त्याचं विक्रांत आहे. शुभम वझे यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. वेलकम शुभम वझे. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. खेळाला पुन्हा एकदा होईल सुरुवात. डावखुरा फलंदाज आलाय फलंदाजी मार्कवर, विक्रांत ठाकूर. हर्ष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पुढचा बॉल विक्रांतसाठी पहिलाच बॉल फुल टॉस होता. अलॉंग द कार्पेट दिशा दिले लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक होता मात्र त्याच्याकडून झाली चुकी आणि आलाय विक्रांतच्या बॅट मधून नशिबाचा चौकार. 4. या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजेच 48 धावा, 48 रन्स ऑन द बोर्ड. येणारा शेवटचा बॉल आहे. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल, त्याच्यावर केलंय पुल, आहे सक्सेसफुल, झालाय पॉवरफुल, आलाय षटकार. 6. थँक्यू सो मच डीजे. आज जबरदस्त फलंदाजी विक्रांत ठाकूर. 4 ती फलंदाजी मार्कवर आला. पहिल्या बॉलवर जरी नशिबाचा चौकार मिळाला असला तरी दुसऱ्या बॉलवर त्यांनी आपल्या बॅटची जादू दाखवली. आता गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, नाव त्याचं जिग्नेश आहे. धावसंख्या आतापर्यंत 54 धावा, 54 रन्स ऑन द बोर्ड. निकुंज कॅप्टन पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. यावेळेस पहिलाच बॉल फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक होता मात्र त्याच्या मस्तकाला दस्तक देत बॉल सरळ चाललाय सीमारेषा पार. निकुंजच्या बॅट मधून खणखणीत चौकार. 4. थँक्यू सो मच. चौकारानं धावसंख्या धावफलकावर 58 धावा, 58 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा जिग्नेश. राईट मोर द विकेटचा मारा. यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. आजच्या दिवसातील सर्वात लांब उंच हाय हँड हँडसम, आलाय षटकार. 6.
J11 जो संघ है J11 की पूर्ण टीम आमच्या मुख्य व्यासपीठावर आहे. J11 की पूरी टीम से मैं गुजारिश करूंगा मेरे मंच पर आइए प्लीज. इनुद्दीन इनामदार आपको इनवाइट कर रहे हैं. J11 की पूरी टीम हम आपसे गुजारिश कर रहे हैं मेरे मंच पर आइएगा प्लीज. ओवर टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज सार्थक आलाय. सार्थक साठी पहिलाच बॉल फुल टॉस होता. बराच काळ हवेत. खालती क्षेत्ररक्षक आलाय, टिपलाय त्यानं झेल आणि सार्थक जसा आला, नाही पंच दर्शवते इट्स अ नो बॉल. अपॉलॉजीज, इट्स अ नो बॉल. म्हणजेच सार्थक सेफ आहे. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. फिल्डिंग करणाऱ्या संघानं रिव्ह्यू घेतलाय. नो साठी हा नो आहे की नाही याची शहानिशा करण्यात येईल. पहिलाच बॉल फुलटॉस होता. जिकडे निकुंज आउट झाला तिकडे त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण सार्थकला पाहिलं आणि हा बॉल नो आहे. थर्ड अंपायरचा डिसिजन आला, इट्स अ नो बॉल. म्हणजे सार्थक सेफ आहे आणि जर सार्थक सेफ आहे तर बिरवाडी देखील सेफ आहे. पुढचा बॉल फ्री हिटचा असेल, जिकडे तुमच्याकडे फुल लायसन्स आहे मोठा फटका खेळण्यासाठी. विक्रांत चिनू या नावाने जास्तीत जास्त पसंती. 2 चेंडून मागे 10 धावा या पठ्ठ्याने देखील ठोकल्यात. येणारा बॉल फ्री हिटचा. चिनू उघड डोळे बघ नीट. पुढचा बॉल फ्री हिट. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणारी टीम फिल्डिंग सेट करत असताना चिनूसाठी आपल्याला पाहायला मिळतंय एक मोठा फलंदाज फलंदाजी मार्कवर असल्या कारणाने तुम्हाला विचार विनिमय करून चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करावं लागेल. फ्री हिटचा बॉल आहे. फुल टॉस होता. पुलचा फटका, शॉर्ट ऑन पुलचा फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी करेल तत्पर्यंत चित्याच्या चपळाईने 2 धावा परिपूर्ण झालेत. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले. 68 धावा. पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. रिव्ह्यू घेतलाय पुन्हा एकदा. नो बॉल आहे की नाही, हाईट फॅक्टर चेक होईल. जेपी पॅनल सर्व पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. बदलापूर, भिवंडी खूप लांबचं अंतर गाठून आज पालघर नगरीमध्ये आलेत आणि खूप चांगली पंचगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, ज्यांची नजर गरुडासारखी आहे आणि त्यांचे डिसिजन सुप्रीम कोर्ट सारखे आहेत. प्रत्येक बॉलवर शहानिशा होते. एक मोठी टुर्नामेंट, एक मोठा मंच आहे. थर्ड अंपायरचा डिसिजन आला, इट्स अ फेअर बॉल. चांगली गोलंदाजी आहे. धावसंख्या आतापर्यंत 68 धावा, 68 रन्स ऑन द बोर्ड. येणारा 5वा बॉल. यावेळेस स्लॉटमध्ये बॉल होता तर खरा. अलॉंग द कार्पेट बॉलला दिशा दिली. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी करेल तत्पर्यंत धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 69 धावा, 69 रन्स ऑन द बोर्ड. चौथं षटक मार्गस्थ आहे, जिकडे जिग्नेश जीवाच्या आकांताने गोलंदाजी करतोय. 5 चेंडून मागे 15 धावा खर्च झालेत. निकुंज सारखा एक मोठा गडी बाद केलाय जिग्नेशनं. मात्र चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावी लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल. येणारा शेवटचा बॉल ऑन स्ट्राईक सार्थक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल मिनी हेलिकॉप्टर खेळला आणि चेंडूला सरळ फेकून दिलाय डाऊन द ग्राउंड ॲज अन स्ट्रेट ॲज अन ॲरो. षटकार 6. थँक्यू सो मच. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. खेळाला पुन्हा एकदा होईल सुरुवात.
4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 75 धावा, 75 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा तोच गोलंदाज, नाव त्याचं हर्ष आहे. संघाच्या वतीनं 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. 75 धावा, तब्बल 18.75 ची सरासरी आहे. जिकडे क्रितेश आणि निकुंजचा विकेट गेल्यानंतर धावसंख्या थोडी स्थिरावलेली होती, तिकडे या दोन फलंदाजांनी गिअर चेंज केलेत. आता फियाट गाडी वोल्वो झालाय. पहिला बॉल, यावेळेस चांगला फटका अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी करेल तत्पर्यंत धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल आणि या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 76 धावा, 76 रन्स ऑन द बोर्ड. सार्थक ज्याने 2 चेंडू. हॅलो ठीक, नक्कीच पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावर हिंदुस्थान बॅटरीचे प्रोप्रायटर ऑनर आदरणीय सन्माननीय अविनाश सर सुद्धा इकडे पोहोचले. अविनाश सर आपला हार्दिक स्वागत असेल. यामुळे टॉस बॉक्स स्पॉन्सर केलं. अविनाश सर आपलं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये, मनापासून धन्यवाद सुद्धा असेल. चांगला सपोर्ट तुम्ही केलाय. ओव्हर टू बॉक्स. यावेळेस फुल टॉस होता, फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉल तर खेळला आणि सरळ चाललाय. फाईन लेग सीमारेषा पार, आलाय चौकार. 4. थँक्यू सो मच. धावसंख्या धावफलकावर 80 धावा लागलेत. जबरदस्त फलंदाजी. येणारा पुढचा बॉल, यावेळेस वेगवान पद्धतीचा बॉल होता. यष्टीरक्षकाकडून झाली चुकी, बॉल नाही थांबणार, सरळ चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. आलाय पुन्हा एकदा नशिबाचा चौकार. 4. थँक्यू सो मच. सलगचे 2 चौकार, धावसंख्या फ्लाय झालाय, जाऊन पोहोचले 84 धावांवर. यावेळेस पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर उडवलंय, फटका तर खेळलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तकाला दस्तक देत, बॉल सरळ चाललाय डाऊन द ग्राउंड एज स्ट्रेट एज एन एरो. चौकार. 4. सलगचे 3 चौकार. येणारा पुढचा बॉल, यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये होता आणि पुन्हा एकदा त्याला पार्किंग प्लॉट दाखवलंय. बॉल सरळ चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पार. सार्थकच्या बॅट मधून धमाका. षटकार. 6. थँक्यू सो मच. धावसंख्या धावफलकावर तब्बल 94 धावा, 94 रन्स ऑन द बोर्ड. चला बॉल पोचवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. पाचवं षटक मार्गस्थ आहे. येणारा शेवटचा बॉल आहे. धावसंख्या 94 आहेत. बिरवाडी संघाचं शतक कंप्लीट होईल का, हा देखील विचार करण्यासारखा प्रश्न आहे. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा हर्ष. यावेळेस फुल टॉस होता आणि त्याच्यावर फुल टोल वसूल केलाय. बॉल सरळ चाललाय सीमारेषा पार. पंचांचा निर्णय नो प्लस. षटकार. 6. थँक्यू सो मच. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 101 धावा, 101 ऑन द स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक, जिकडे बिरवाडी संघानं आपलं शतक कंप्लीट केलंय. पुढचा बॉल फ्री हिटचा आहे. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस होता. यावेळेस प्रॉपर कनेक्शन नाही झालं. बॉल बराच काळ हवेत आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलाय. क्षेत्ररक्षण करेल, फेकी करेल, तत्पर्यंत धावसंख्येत 2 धावेने भर पडली. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती म्हणजेच 103, 103 धावा. आणि शिवशक्ती हरणवाडी संघाला सामना जिंकायचा असेल तर 30 चेंडून मागे 104 धावांचं एक मोठं आव्हान, एक मोठा डोंगर सर करायचा आहे. घेतोय थोड्या क्षणांची विश्रांती. पुन्हा एकदा भेटेल
जेव्हा दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात. थँक्यू सो मच. टॉस आपण करून घेणार आहोत. एका बाजूला सातपाडी ध्रुव ब आणि एका बाजूला संघ असेल ते म्हणजेच मैत्री 11. चला टॉस लगेच या. कुणाल हनी आपल्या कॅप्टनला लगेच पाठवा टॉससाठी. चला प्लीज. आणि एका बाजूला सातपाडी ध्रुव ब संघ आणि एका बाजूला जर पाहिलं तर मैत्री 11 संघ. आपण टॉससाठी यायचंय. मी विनंती करेल आमच्या महिला मंडळ आपण यायचं. पूर्ण महिला मंडळ या. महिला मंडळाच्या शुभाचे आपण टॉस करणार आहोत. पूर्ण महिला मंडळ आपण यायचं टॉससाठी. फराह लुलानी आपका भी हम स्वागत करेंगे. वेलकम इस प्रतियोगिता में. सभी लेडीज से मैं गुजारिश करूँ, लेडीज यहाँ पर आइए प्लीज. ऑल ऑफ लेडीज आइए, आपके शुभ हाथों से हम टॉस करेंगे अगले मैच का. चला टॉससाठी यायचंय. मैत्री 11 कुणाल जाधव आपल्या कॅप्टनला पाठवा लागेल. चला प्लीज. कुणाल आपल्या कॅप्टनला टॉससाठी पाठवायचं आहे. ओमकार चला स्पीड थोडं धावत या प्लीज. महिला मंडळ आहे यांची शुभसे आपण टॉस करणार आहोत. नक्कीच पाहू शकाल हिंदुस्थान बॅटरी जे मला स्पॉन्सर केले टॉस बॉक्स अविनाश सर सुद्धा इकडे आहेत. त्यांचा धन्यवाद करूया. कॉल राधा राठौड़. हाँ राधा राठौड़ जो सुनते किसी की नहीं मन के आपके करते हैं ऐसे राठौड़ इनके हाथ से टॉस करेंगे. कॅप्टन या ना इकडे भरायचं. मयूर लगेच या. चॉइस कॉल यहाँ पर दिया जा रहा है. फर्स्ट ऑफ चॉइस किया जाएगा और कॉल रहेगा मैत्री का. मैम आप कॉल स्पिन करेंगे राधा मैम. हाँ बोल दिया. यस पीएमसीसी या फिर एकता युनिटी कॉल करना है. पीएमसीसी कॉल केले गेले आणि एकता युनिटी. सातपाडी संघ टॉस विन झालाय. टॉस जिंकला निर्णय काय असेल. ओके जास्त वेळ घेणार नाहीत. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. एक फोटो पण घेऊन घ्यायचा आहे. जोशी एक फोटो घ्यायचा आहे आमच्या पूर्ण महिला मंडळचा. त्यानंतर आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. बघा पहिला चेंडू गोलंदाज जर पाहिलं कोणी मागवा सज्ज आहे. राहुल आला. राहुलने पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. पाहू शकाल 5 षटकांमध्ये 104 सगळ्यात मोठा धावफलक लगावलं गेल्या स्पर्धेमध्ये. अजून एक निर्धाव चेंडू डॉट बॉल. धन्यवाद पूर्ण महिला मंडळाचा धन्यवाद करतोय. पाहू शकाल आज किचन सोडून टुर्नामेंटमध्ये काही सहभागी झाले टुर्नामेंट पाहण्यासाठी. त्याचं पण सगळ्यांना स्वागत करतोय. धावसंख्या 0 वर 2 चेंडूचा खेळ संपला गेला. पहिला षटक मार्गस्थ. यावेळी चांगला चेंडू आहे. पाहू शकाल लेग स्टंपवर पिचिंग झाला होता चेंडू. वेगवान चेंडू आहे.
राहुल नाम तो सुना ही होगा, अप्रतिम गोलंदाजी करतोय. तीन चेंडूने धावा फलकावर आहेत. 0. 104 धावांचा पाठलाग करायचा हा सामना जिंकण्यासाठी. चांगली सुरुवात म्हणावी लागेल केली आहे गोलंदाज राहुल यांच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल होता, जास्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न राहिला होता. पाहू शकाल धाव घ्यायचा प्रयत्न करतायत दोन्ही बॅटर्स. आणि जर पाहिलं गेलं तर बाईकचा कॉल पण दर्शवत आहेत. चेंडू फुलटॉस नक्कीच होता, चेंडू डीप होत होता आणि बाईकचा कॉल पण दर्शवलाय. दोन बॅटर मैदानाच्या आत समीर वाऱ्याचा प्रवाह आणि एका बाजूला अर्श, असे दोन बॅटर आहेत. समीरच्या बॅटमधून एकही धाव आली नाही. 4 चेंडू त्याने फेस केले. 0वर तो बॅटिंग करतोय. याच पाहू शकाल अजून एक डॉट बॉल. पाच चेंडूमध्ये एकच धाव खर्च केली बाई शर्मामध्ये गोलंदाज. आणि पाहू शकाल लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल झालाय. चौकार नक्कीच येईल बाईचा कॉल, परंतु मेडन ओव्हर. मित्रांनो राहुल पहिला गोलंदाज ठरला या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक टाकणारा. मेडन ओव्हर नक्कीच पाहायला भेटली. बाईच्या 5 धावा नक्कीच झाल्या, परंतु मेडन ओव्हर टाकण्याचा कारनामा केलाय मिस्टर राहुल यांच्या नावावर. एक षटक 5 धावा फलकावर आता बनवायच्या आहेत तब्बल 99. 4 षटकं 99 धावांची गरज. चिनू नावाने जास्त प्रसिद्धी भेटली या खेळाडूला. तो गोलंदाज गोलमार्ग सज्ज होतो. विक्रांत ठाकूर डावखुला गोलंदाज. यानंतर होणारा सेकंड राऊंडचा सामना असणार. एका बाजूला सातपाडी ध्रुव, विपक्ष मैत्री 11 पालघर. या दोन संघांमध्ये पुढील सामना होईल. आज सुद्धा आपण एक संघ क्वालिफाय करणार आहोत टॉप 5 मध्ये. सगळ्यांचं आपण स्वागत करतो तुमच्या मुख्य व्यासपीठावर. महिला मंडळ आहेत. पाहू शकाल ऑन साईडला फटका खेळला गेला. डीपमध्ये मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. खेळाडू तिकडे चेंडूला फील्ड करतायत. चेंडूला अडवलं गेलं. नक्कीच 2 धाव परिपूर्ण केल्या जातील. धावफलक 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या 7 या अंकावर. याचे पूर्ण मान्य दाखवलं जातं आमच्या स्क्रीनवर. यावेळेस उंच गेला चेंडू. खेळाडू दूर वर आहे. चेंडू खाली आलेत आणि पाहू शकाल सारंग कुठली चुकी करत नाही. फलंदाज बाद. पहिला गडी बाद झाला. पाहू शकाल पहिला गडी बाद झाला 7 या अंकावर. ऑफिसच्या बाहेरचा चेंडू कट करायचा प्रयत्न केला होता. पॉईंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहू शकाल पॉईंटमध्ये खेळाडू होते. सारंगने कुठलीच चुकी केली नाही. पहिला गडी बाद झाला. धन्यवाद डीजे, धन्यवाद. हे पाहू शकाल महबूब सय्यद साहेब असतील, तेजिंदर सिंग साहेब असतील, मनीष पटेल साहेब असतील आणि पूर्णपणे आमची महिला मंडळ आहेत सामने जाणून घेत आहेत. तसं पाहू शकाल माने साहेब सुद्धा आहे सामने जाणून घेत असताना. प्रत्येकाचा आपण धन्यवाद करतोय. चांगलं आयोजन केले गेले. ओवी ग्रुप ची पूर्ण कमिटी आहे. ओवी ग्रुप एकता युनिटी कप 2026. जावेद लिलन असतील, एनुद्दीन सय्यद साहेब असतील, सनी सिंग साहेब, अरुण माने साहेब, कमलेश वरैया सर असतील, तेजिंदर सिंग साहेब असतील, मनीष पटेल साहेब असतील. पूर्ण टीम खूप चांगला काम करते. त्यांचा पण धन्यवाद करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. हरमडी बलसंघ संघर्ष करते मैदानाच्या आत. नवीन बॅटर मैदानाच्या आत. जय आलाय. आल्या जय. विजय करणारा षटकार ठोकलाय का खेळाडू तिकडे परंतु वा झाली आहे चुकी आणि आला षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. अजून एक चेंडू उंच खेळलाय. डीपमध्ये खेळाडू जातोय. चेंडू खाली पोहोचेल का आणि पाहू शकाल सुरेख झेल टिपला गेला.
अप्रतिम झेल. जर पाहिलं गेलं तर गडी क्रमांक वाजला दुसरा. निकुंज. बघा हार्दिक सुरेख झेल टिपला. नवीन बॅटर मैदानाच्या आत बॅटिंगसाठी आलं तर म्हणजेच वेदांत आलेत बॅटिंगसाठी. चौथ्या क्रमांकावर 19 वर 2 गडी बाद झालेत. पूर्णपणे दबाव हरणवाडी शिवशक्ती हरणवाडी या संघावर राहील. डॉट बॉल. षटकं संपले गेले. दोन षटकांच्या समाप्तीकडेच धावा दाफळकावर 19. आता येणारे 3 षटकं चा खेळ बाकी आहे. मिळवायचे 85 85. प्रत्येक षटकामध्ये जर पाहिलं तर खूप मोठे फटके खेळावे लागते. प्रत्येक षटकामध्ये जर पाहिलं तर तब्बल 5 षटकार तुम्हाला ठोकावे लागतील. जीवा घरात आलाय. पहिला चेंडू घेऊन लेग ब्रेक टाकला गेला. पाहू शकाल थर्डमॅनला खेळाडू चेंडूला फील्ड करतो. एक सिंगल दाब नक्कीच परिपूर्ण केली. जीवा घरात पाहू शकाल मागील 3 दिवसा अगोदर जेव्हा खासदार चषक झाला ते म्हणजेच पासलच्या मैदानावर तिकडे प्लेयर द सिरीज या खेळाडूच्या नावावर राहिला. जीवा खूप सुरेख गोलंदाज आहे आणि दोन्ही बाजूला चेंडू फिरण्याची किमया याच्याकडे आणि पाहू शकाल हा चांगला चेंडू म्हणावा लागेल. डॉट बॉल नक्कीच झालाय. अजून एक डॉट बॉल. अजून एक चांगला चेंडू म्हणावा लागेल. पाहू शकाल विनीता बरड, ज्योती, कंचन, शीतल आणि रोहिणी या सगळ्यांचं आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर स्वागत करतोय. वेलकम असेल आपल्या प्रत्येक महिलांचं आमच्या मुख्य व्यासपीठावर. अजून एक डॉट बॉल. षटक जर पाहिलं गेलं तर संपले गेले. तब्बल 3 षटकांचा खेळ संपला गेला. धावा दाफळकावर आहे तब्बल 20-20. गोलंदाज सज्ज होते. मला वाटते विक्रांत किंवा मला वाटतं कृतेश घरातला इंट्रोड्यूस केला जाईल. कृतेश घरात आला. चौथ्या षटकामध्ये चौथा गोलंदाज. पहिल्या षटकात राहुलने खूप सरळ टाकला. तदनंतर विक्रांत. तदनंतर जीवा घरात. आता पाहू शकाल कृतेश. 12 चेंडूचा खेळ बाकी. 12 चेंडूमध्ये बनवायच्या तब्बल विजयासाठी 84 धावांची गरज आहे. 84. मागील षटकामध्ये एकच धाव खर्च केली आहे जीवा घरात या गोलंदाजाने. त्यावेळेस ऑफ साईडला फटका जर खेळला तिकडे खेळाडू आहेत विक्रांत चेंडूला फील्ड करतायत. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. एकेरी धावाने धपळक पुढे सरसवते. 21 अंक पूर्णपणे औपचारिक या सामन्यामध्ये नक्कीच पाहू शकाल राहिली गेली. ऑफच्या बाहेरचा चेंडू होता. फटका तर सुरेख खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. सिंगल धाव नक्कीच झाली. एक धावाने धपळक पुढे सरसावते. धावसंख्या धावपत्र 22. 22 वर 3.2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. यानंतर आकाश, प्रतीक, पियुष, कुणाल, इंडियन असतील मैत्रीण पालघर संघासाठी.
टॉस जिंकल्याने प्रथमतः टॉस गमावला, प्रथमतः बॅटिंग करायची आणि पाहू शकाल गडी बाद झालाय. इकडे अजून एक फलंदाज बाद. विलक्षण गरजची बॅट चालणे खूप गरजेचं आहे. मागे सामन्यात 0वर बाद झाले, परंतु पहिल्या दिवसात त्याची बॅट खूप चांगली चालली होती. तर चार्जेबल असणं गरजेचं आहे. एखादा खेळाडू चार्जेबल असणं गरजेचं आहे. ओमकार हा सुरेंदर 12 खेळाडू आमच्याकडे पाठवायचा. अभिजित सर दक्षता घ्या. गडी क्रमांक 3रा पास झाला. 3.3 चेंडू. तुषार आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी 5व्या क्रमांकावर. 3.3 चेंडूचा खेळ संपला. 22 धावा फलकावर रमजानसाठी. आणि दोन्ही इनामदार यांची खूप जवळची जीवला गाय आहेत रमजानसाठी. मोबाईलमध्ये बिझी आहे सध्या. त्यावेळेस फटका सुरेख खेळला गेला. एक सिंगल धाव नक्कीच झाली. लेग बायचा कॉल 15 होत आहेत. धपळ एक नंबर ससवली गेली. धावसंख्या 23-23. अजून येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न राहिला होता बॅटर वेदांचा. निधाव चेंडू नक्कीच चालाय. डॉट बॉल. बघ या इनिंग्स मध्ये अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 23-3. अजून एक चांगला चेंडू वेगवान राहिला होता. डॉट बॉल नक्कीच चालाय. षटक संपले गेले. 4 षटक 23 धावा 3 गडी बाद. आता येणारे जर पाहिले तर शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला गोलंदाज लगेच इंट्रोड्यूस करायचा. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. मला वाटतं हार्दिकला इंट्रोड्यूस केला जाईल. हार्दिक आला गोलंदाज मागवरचा पाहिलं गेलं तर हार्दिकला इंट्रोड्यूस केला. अंतिम षटकामध्ये 5व्या षटकामध्ये 5वा गोलंदाज. ऑफसाईडला पटका खेळला गेला. पाहू शकाल टीममध्ये खेळाडू सज्ज आहे. चेंडूला फील्ड करतो विक्रांत. मला असं वाटलं होतं की सारंग किंवा सार्थक किंवा निकुंज यांनी इंट्रोड्यूस केलं, परंतु नौका गोलंदाज इंट्रोड्यूस केला गेला. पहिल्या चेंडूवर सिंगल धावली. 24 धावा फटकावर. पायावर चेंडू होता. अपील नक्कीच केली होती, पण पाहू शकाल थोडंसं ऑफिसच्या बाहेर पिचिंग झालाय चेंडू. त्या अनुषंगाने डॉट बॉल नक्कीच. निधाव चेंडू आला. अजून एक चांगला चेंडू म्हणावा लागेल. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केली जाते. खूप चांगला चेंडू म्हणावा लागेल. हार्दिक नौका खेळाडू आहे. साईकता बिरवाडी नौक्या खेळणाऱ्या गावाच्या खेळणाऱ्या चांगली संधी दिली. त्यामध्ये साईश ठाकूर असतील, सार्थक असतील, जीवा करत असतील, दीपू असतील, असे खेळणाऱ्या संधी दिली गेली. त्यावेळेस फटकावूनच खेळलाय. हार्दिक स्वतः चेंडू मागे जातोय. त्यावेळेस झेल टिपण्याचा प्रयत्न राहिला होता, पण एकेरी धावाने समाधान नक्कीच मानावं लागेल. पूर्णपणे औपचारिक या सामन्यामध्ये राहिली. आता मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट 2 बॉल ऑफ द इनिंग. ऑलिंपिक कार्पेट खेळला गेला. पाहू शकाल डीप मध्ये सार्थक घरात आहे. चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. दर्शक एक पुढे संस्था होते. 26 अंकावर 104 धावांचा पाठलाग करायचा होता. 26 धावा धाफोका लगावल्या गेला. मात्र एक चेंडूचा खेळ बाकी आहे. एकच चेंडूचा खेळ बाकी आहे. अंतिम चेंडू या इनिंग्स मधला. उसळी घेणारा चेंडू होता. पंच नक्कीच वळतील. व्हाईट बॉल नक्कीच दर्शवलं गेलं. 27 धावा धाव फरक. 27. 27 वर 3 गडी बाद झाले. शेवटचा चेंडू आहे या इनिंग्स मधला, त्या सामन्यामधला. व्हाईट बॉल. अजून एक व्हाईट बॉल टाकलं गेलं. 28 वर 3 गडी बाद झालेत.
28 वर 3 शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे. अंतिम चेंडू आणि यावेळेस डॉट बॉल. बघा साहित्य बिरवाडीचं कौतुक करावं लागेल. 16 मिनिटांमध्ये 5 षटकं परिपूर्ण टाकलेत. खूप पूर्णपणे टाइम वाचवले. 4 मिनिटं वाचवलेत साहित्य बिरवाडी या संघाने आणि हा सामना विजय झालाय. साई एकता बिरवाडी, कॉंग्रॅच्युलेशन साहित्य बिरवाडी, खूप खूप अभिनंदन. एक मिनिट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पुरस्कार देणार आहोत, ज्याने बॅटिंग करताना खूप चांगली बॅटिंग केली. 8 चेंडूमध्ये 33 धावा बनवल्या. सार्थक घरत ठरतोय मॅन ऑफ द मॅच. आणि कृतेश आपण सुद्धा यायचं आमच्या मुख्य व्यासपीठावर. कृतेश घरत आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं प्लीज. ऐनुद्दीन सय्यद आपल्याला इन्व्हाइट करतायत. कृतेश आपण सुद्धा या. आणि सार्थक आपण यायचं मॅन ऑफ द मॅच साठी. पाहू शकेल काय परफॉर्मन्स राहिलाय.